राज आणि उद्धव ठाकरे ब्रँड एकत्र येण्याबद्दल आपण विश्लेषण करत आहोत. काय प्रॉब्लेम आहे आपण बघतोय, संधी पण काय बघतोय. मराठी माणसाच्या हितासाठी राजची बोलणं, त्याचं पर्सनॅलिटी आणि उद्धवचं मॅनेजमेंट वगैरे असं ते होऊ शकतं, काय अवघड नाही. पण प्रॉब्लेम असा आहे ना की जो मराठी माणूस किंवा जो हिंदू माणूस आहे तो त्यांना मतदान करेल भरघोस आणि मनपूर्वक असं नाही होणार. एकतर हिंदू समाज हा उद्धव ठाकरेंच्या वागण्यामुळे दुखावला गेलेला आहे. मी भाजपचा मतदार हिंदुत्वादी नाही म्हणत. हिंदू समाजातला फार मोठा वर्ग भाजपचा नाही, जो बाळासाहेबांचा आहे, शिवसेनेचा आहे, तो दुखावला गेलेला आहे. दुसरं, मुंबई ठाण्यामध्ये जे मराठी आणि हिंदू लोक आहेत त्यांचे हितसंबंध बदलले जातात, त्यांचे हितसंबंध शिफ्ट झाले. दे हॅव गॉन टुवर्ड्स BJP, शिवसेना, RSS आणि बाकी ठिकाणी गेले. कारण ते हितसंबंध राखण्यासाठी थोडी ताकद पाहिजे, थोडं नेटवर्क पाहिजे. ते ह्या दोघांनी तयार नाही केले. त्यासाठी अफाट परिश्रम करावे लागतात, अफाट त्याग करावा लागतो, रेस घ्यावी लागते. तुम्ही कधी शिंदेना भेटणार, कधी फडणवीसांना भेटणार, मग तुमची क्रेडिबिलिटी राहणार. तुम्हाला लढायचं ना मोदींशी, तर मग एक टोकाने लढायचं, मग जेलमध्ये जाऊ, काय प्रॉब्लेम नाही. मग तुमचे सैनिक कसे उतरणार असतात. एकनाथ शिंदे आणि नारायण राणे आणि भुजबळ याच्यामध्ये यांची जी बंड झाली आणि राज ठाकरे घरातलंच बंड मानतो मी, पण त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. पण त्याच्यावर बाळासाहेबांची छाया होतीच. पण हे तिघं जे आहेत ते बाळासाहेब ठाकरेच्या बाहेरचे लोक आहेत, ठाकरे कुटुंबाचे. पण मी तरी राणेंचं 2005चं जे बंड आहे त्याला नंबर 1 देईन. का माहिती आहे? कारण जेव्हा राणेंनी बंड केलं ना, तेव्हा उद्धवला आपले आमदार JW मॅरिटला लपून ठेवावं लागले. त्याला म्हणतात हिंमत, त्याला म्हणतात दरारा. एकनाथ शिंदेने आपले आमदार सगळे घेऊन गुजरातला घेऊन गेले भाजपच्या मदतीने. याला दरारा नाही म्हणा. एकनाथ शिंदेचा एवढा दरारा नाही. आणि याचं कारण आहे तुम्हाला सांगतो. 1990 पासून शिवसेनेमध्ये ना 2 गट तयार झाले, एक कट्टर शिवसैनिकांचा आणि एक सत्ताधारी शिवसेनेचा. हे राणे, शिंदे, भुजबळ हे सगळे जे आहेत ना, हे सत्ताधारी शिवसैनिक लोक आहेत. सत्तेचं डील करणारे, सत्तेचं गणित मांडणारे, सत्तेकडे जाणारे, सत्तेचे सेटिंग करणारे वगैरे वगैरे वगैरे. आणि जो आम शिवसैनिक आहे तो वेगळा वर्ग आहे आणि तो सुप्त आहे. अजूनही नवे शिवसैनिक तयार होऊ शकतात. त्याच्यावर राज उद्धवने लक्ष दिलं नाही. कारण त्यासाठी करावं लागणारा त्याग, त्यासाठी करावी लागणारी कमिटमेंट, त्यासाठी घ्यावा लागणारा स्टँड हा त्यांनी घेतलेला नाही. त्यामुळे नवे शिवसैनिक उभे राहू शकले नाही. हा खरा प्रॉब्लेम आहे या सगळ्या ठाकरे ब्रँडला ताकदवर उभं करण्याचा. मोदी शहांना दोष देऊन उपयोग नाही.